नमस्कार T9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर एकत्र लढणार का असा सवाल उपस्थित होतो। काल रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवार यांची बैठक झाली। अजित पवारांच्या नेत्यांचा घड्याळ चिन्हावर लढण्याचा आग्रह असून यावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते। त्यातच पवार एनडीए मध्ये येणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। दोन्ही राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या बैठकांनी जोर धरलाय। पुण्यामध्ये अजितदादांच्या घरी रोहित पवार, अमोल कोल्हे यांची 1.5 तास बैठक झाली आहे। बैठकीनंतर रोहित पवार यांची गाडी दादांच्या बंगल्यावरून सुसाट निघाली। मीडियाला चकवा देण्यासाठी गाडी सुसाट काढल्याची चर्चा आहे। अमोल कोल्हे मात्र मीडियाशी बोलण्यासाठी समोर आले। प्राथमिक चर्चा झाली, आता एवढ्यात सांगण्यासारखं काही नाहीये। वरिष्ठांना जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये ब्रीफ करू आणि त्यानंतर पुढे काय चर्चा होईल ती तुम्हाला ब्रीफ करू। वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर मग आम्ही या संदर्भात पुण्याच्या संदर्भात होतंय तसं पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये ही आघाडी होऊ शकते का या संदर्भात घोषणा व्यवस्थित वेळेवर। मला सांगा, असं राजकारणामध्ये संवाद हा कायम असला पाहिजे आणि हा संवाद आहे। निर्णयाप्रत आलो नाही तर तुम्ही का घाई करता निर्णयाची। रोहित पवारांनी मात्र या बैठकीला उपस्थित नसल्याचा दावा केलाय। विशेष म्हणजे अजितदादांच्या बंगल्यातून रोहित पवार हे कॅमेऱ्यात कैद झालेत। माझी गाडी तिथं होती, कारण मी गाडी माझ्या काही पदाधिकाऱ्यांना दिली होती। त्यांनी मला इथं ड्रॉप केलं आणि मी आतापर्यंत इथं आहे। आता 12:30-1 वाजलेले आहेत रात्रीचे, त्यामुळे मी अपडेट अजून घेतलं ना, ते अपडेट घेतलं आपलं सांगितलं। त्या चर्चेत कुठेही मी त्या ठिकाणी नव्हतो। अजित पवार यांना रोहित पवारांसोबतच्या बैठकीबाबत विचारले असता अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले। दादा गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग दादा। रोहित पवार बैठक झाली तुमची? अजित दादा, रोहित पवार आणि अमोल कोल्हेंच्या बैठकीत काय चर्चा झाली ती बघूया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढताना घड्याळावर लढायचं की तुतारीवर लढायचं यावर या बैठकीत चर्चा झाली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास घड्याळावर लढण्यास फायदा होऊ शकतो असा दादांच्या राष्ट्रवादीचा आग्रह आहे। या बैठकीमध्ये घड्याळावर लढण्यासाठी दादांच्या नेत्यांचा आग्रह पवारांच्या राष्ट्रवादी समोर ठेवलाय। या बैठकीतील तपशील शरद पवार यांना कळवण्यात येणार आहे, त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल। ती ताकद एकाच ठिकाणी कुठेतरी लावली पाहिजे। पुण्यात सुद्धा आमचा आग्रह, माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचारलं तर त्या ठिकाणी सुद्धा घड्याळाच्याच चिन्हावरती लढलं पाहिजे। आम्हाला समजा जर का काही वाटलंच तर आम्ही जळगावमध्ये सुद्धा किंवा धुळ्यामध्ये सुद्धा आम्ही घड्याळावरतीच निवडणूक लढणार। खरं तर माझी पहिल्यापासून हीच भूमिका होती की दोन्ही पक्षांनी एकत्र यावे आणि एकत्र जर आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, दोन्ही पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय होईल। दोन्ही पक्ष एकत्र येऊन विलिनीकरणाचा जो काही निर्णय असणार हा निर्णय आदरणीय अजितदादा पवार घेतील। सूत्रांच्या माहितीनुसार पुणे पालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे 40 ते 45 जागांची मागणी केली जाते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून साधारण 30 जागा देण्याची भूमिका आहे। पुणे पालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत जागावाटपाचा तिढा कायम आहे। पिंपरीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा अजितदादांच्या राष्ट्रवादी समोर 68 जागांचा प्रस्ताव आहे। बैठकीत अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंनी प्रस्ताव ठेवला। पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहे। दोन्ही राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांच्या गुप्त बैठका, घड्याळ चिन्हावर लढण्याच्या चर्चा, प्रशांत जगताप यांचा राजीनामा आणि सुप्रिया सुळेंची वक्तव्य पाहता दोन्ही राष्ट्रवादीची विलिनीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याची चर्चा आहे। कदाचित शरद पवार एनडी मध्ये येऊ शकतात। भाजपा स्वीकारेन त्यांना? ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवायचं, त्याचा निर्णय दिल्लीच्या दरबारीच होईल। त्यांनी एनडी मध्ये घ्यायचं का नाही फक्त एनडीचे नेत्यांनी ठरवायचं पहिले। संजय शिरसाट हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत, त्यांना एनडीए, शरद पवार यांच्या पक्षाची जास्त माहिती असेल। मला काही याच्यातलं जास्त ज्ञान नाही, एवढंच सांगतो। मला वाटतं आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं या दृष्टीने काही लोकांचा प्रयत्न आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीत ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडी बरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे।
आणि मला वाटतं तो यशस्वी होईल. काँग्रेस ही महाविकास आघाडीचा घटक आहे. काँग्रेसशी आमची पूर्वीपासून आघाडी आहे, त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत प्रशांत जगतापांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टिळक भवनामध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये जगतापांचा प्रवेश झाला. भाजपला फक्त काँग्रेस टक्कर देऊ शकते असा दावा यावेळी प्रशांत जगतापांनी केलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत प्रशांत जगतापांनी काँग्रेसचा हात हाती घेतला. हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये टिळक भवनामध्ये जगताप यांनी पक्षप्रवेश केला. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये राजकीय समीकरणं रंजक झाली आहे. पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याबाबत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या हालचालींमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली होती. दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्याला जगतापांनी कडाडून विरोध केला होता आणि यातूनच त्यांनी राजीनामा दिला. या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे. इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ, प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही. एक वेळेस राजकारण बंद करेल, पण काँग्रेसमधून दुसरीकडे कुठे जाणार नाही. प्रशांत जगतापांच्या पक्षप्रवेशानंतर आता पुण्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. विचाराशी तडजोड न करणारा नेता म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व पक्षाची आपर होती. सर्वांनी त्यांना फोन केलेत, परंतु प्रशांत भाऊंनी सांगितला, मी ज्या विचारातून घडलो आहे तो विचार मी सोडणार नाही. आम्ही पहिलेच ठरवलं आहे, जिथे अजित पवारांच्या बरोबर जर शरद पवार साहेब जात असतील तर आमचा तिथे संबंध संपलेला आहे. आमचा तिकडे काही संबंध राहिलेला नाही. आम्ही त्या ठिकाणी घटस्फोट घेतलेला आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती है. त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती है. प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते. मला दुःख वाटतं की त्यांनी आमचा पक्ष सोडला. तर मुंबईतील जागा वाटपासंदर्भात जयंत पाटलांनी मातोश्रीवर ठाकरेंशी 2 तास चर्चा केली. दरम्यान अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. विद्यमान जागा आम्हाला मिळाव्यात असा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती जयंत पाटलांनी दिली. तर निवडून येण्याची क्षमता असलेल्या सूत्रानुसार जागा वाटप होणार असल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलंय. फायनली तुम्ही ठाकरे बंधूंसोबत मुंबई महापालिकेत असणार आहात. आमची चर्चा चालू आहे. चर्चा मी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आता करण्यासाठीच मुद्दामून आलो होतो. बरीच चर्चा झाली, पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही. काही सिटिंग नगरसेवक राष्ट्रवादीचे मागच्या वेळी निवडून आलेले, त्या जागा आम्हाला सुटाव्यात असं आमचं पक्षाचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे चर्चेचा. शेवटी निवडून येणाऱ्याचा मेरिट आहे की नाही, निवड देण्यासाठी अर्थ नाही. त्यांच्या काही ज्या आताची जी भौगोलिक परिस्थिती पाहता जे विद्यमान ज्या नगरसेवकाच्या सीट्स आहेत तिकडे देखील काही राजकीय उलटपलट झालेले आहेत. असं असताना पण त्या परिसरामध्ये पण देखील आपण मिळून आपला उमेदवार कसं निवडून आणता येईल हा निर्धार करून सकारात्मक चर्चा आज त्यांच्याबरोबर झालेली आहेत. अंतिम निर्णय त्यांच्याकडनं पवारसाहेब, अंतिम निर्णय आदरणीय उद्धवजी स्वतः त्या बैठकीमध्ये असल्यामुळे त्यांच्या स्तरावर पण चर्चा झाली.